हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 14 फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्याच्या विषयाकडे. तर आर्थिकदृष्ट्या वंचित कुटुंबातील मुलींसाठी लखपती बिटिया योजना दिल्ली येथे सुरू करण्यात आली आहे. भारतातील पहिला संगीतमय रस्ता मुंबई शहरात बांधण्यात आला. 11 फेब्रुवारी 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची 58वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुढे पाहूया. दिल्ली सरकारने पहिल्या दिल्ली खेळ महाकुंभाचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून शिखर धवन यांची नियुक्ती केलेली आहे. पोर्तुलन्स इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 45वा आहे. पुढे पाहूया. परीक्षा पे चर्चा 2026 9वी आवृत्ती पहिल्यांदाच वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित. कार्यक्रमाचे नाव आहे परीक्षा पे चर्चा. सुरुवात 2018 पासून झालेली आहे. आवृत्ती 9वी आहे. आयोजित मंत्रालय शिक्षण मंत्रालय. तारीख 6 फेब्रुवारी 2026. मुख्य उद्देश आहे परीक्षा तणाव कमी करणे, आत्मविश्वास व वेळ व्यवस्थापन वाढविणे. मुख्य स्थळ 7 लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली. इतर अधिकृत मल्टी लोकेशन स्थळे पाहूयात 2026. तर देवमोगरा, गुजरात, कोइंबतूर, तामिळनाडू, रायपूर, छत्तीसगड, गुवाहाटी आणि आसाम. पुढे पाहूया. भुवनेश्वर येथे ब्लॅक स्वान समिट 2026 आयोजित केले. राष्ट्रपतींच्या उपस्थित. तारीख होती 5 ते 6 फेब्रुवारी 2026. ठिकाण भुवनेश्वर, ओडिसा. मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे होते. मुख्य थीम होती फिनटेक, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती व समावेशक विकास. राष्ट्रपतींचा मुख्य संदेश तंत्रज्ञान सामाजिक न्याय व लिंग समानतेचे साधन बनले पाहिजे. पुढे पाहूया. गोवा भारतातील राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे दुसरे राज्य ठरलेले आहे. पहिले आहे केरळ, दुसरे गोवा. प्रकाशन नाव आहे बर्ड ॲटलस ऑफ गोवा. तारीख 7 फेब्रुवारी 2026 आणि उद्देश होता गोव्यातील पक्षी प्रजाती व त्यांचे वितरण सायंटिफिक मॅपिंग करणे हा उद्देश होता. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात परवडणारे शहर दिल्ली हे आहे. भारताने 9 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या शेर्पा बैठकीसह 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाची अधिकृत सुरुवात केली. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलांनी दक्षिण कोरियातील प्यॉंगटेक येथील ओसान हवाई तळावर बडी स्क्वाड्रन हा संयुक्त हवाई सराव सुरू केलेला आहे. पुढे पाहूया. भारताच्या तेजस्विन शंकरने चीनमधील आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकले. 2025 पर्यंत लीड प्रमाणित बांधकाम क्षेत्रात भारत अमेरिका वगळता जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आंतरधर्मीय सुसंवाद सप्ताह 2026 हा 1 ते 7 फेब्रुवारी 2026 दरम्यान जगभरात साजरा केला जातो. भूतानच्या राणी माता ग्याल्युम आशी दोर्जी वांगमो वांगचुक यांना 22व्या उपेंद्रनाथ ब्रह्मा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे. पुढे पाहूया. नुकतेच केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरली बजेट सादर केलेला आहे. केरळला नारळाची भूमी असेही म्हटले जाते आणि हे राज्य रबर व काळी मिरी उत्पादनात देशात अग्रेसर आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.